जय जिजाऊ. कालच 2-3 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची बैठक घेऊन येणाऱ्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी जाणून घेतली आणि त्या ठिकाणी सर्व मराठा समाजाचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आणि प्रत्येक मतदारसंघात एक मराठा समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करायचा असं मराठा समाजाने ज्यावेळेस त्यांना तिथं सांगितलं त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी त्यावेळेस त्या गोष्टीला होकार दिला आणि गावोगावी जाऊन बैठका करा. त्याप्रमाणे काल बारामतीमध्ये जिजाऊ भवन या ठिकाणी मराठा समाजाची बैठक घेतली. त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मराठा समाजाची लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी 8 जणांनी लोकसभेसाठी इच्छुकता दाखवली. त्यामध्ये मी सुद्धा आहे, ज्यामध्ये त्यांनी समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. आज आम्ही समाजातर्फे त्या ठिकाणी इच्छुक म्हणून उभे राहिलो. 8 जणांनी त्या ठिकाणी नावं दिलेली आणि समाज जो भूमिका घेईल त्या उमेदवाराला आणि तसेच अजून 5 तालुके भोर असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, खडकवासला असेल, पुरंदर असेल, तेथील कमिटीशी संपर्क साधून तेथील काय 3-4 लोक इच्छुक असलेल्यांची यादी आणि शेवट फायनल पुन्हा एकदा बारामतीच्या जिजाऊ भवनमध्ये आपण मीटिंग घेऊन ती यादी जरांगे पाटलांकडे देऊ आणि जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला प्रत्येकजण उमेदवार आहे असं समजून आम्ही त्या ठिकाणी उमेदवाराला लोकसभेसाठी निवडून आणण्याचा प्रयत्न करू. ही आमची काल बारामतीच्या जिजाऊ भवनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. आता जे अशोक चव्हाण जे आपले जरांगे पाटलांना भेटले त्यात असं सांगितलं जातंय की त्यांनी तात्पुरतं स्थगित करायला लावले मराठा उमेदवार उभे करायचे. हे खरं आहे का? आता ते खरं असेल किंवा खोटं असेल त्याच्यात न पडता आज एक कळून चुकले की 50 वर्ष मराठा समाजाला मग युती असेल ना महाविकास आघाडी असेल यांनी आजपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सोडवलेले नाहीत. प्रत्येकाने मराठा समाजाचा फक्त वापर केला आणि मराठा समाज महाराष्ट्रामधील मोठा भाऊ 34% असलेला हा मराठा समाज यांना वाटलं यांनी प्रत्येक मराठा समाजाला त्या ठिकाणी गृहीत धरलं आणि ज्या वेळेस मराठा समाजाची आता आक्रमक भूमिका निघाली, प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार उभा करायचा आणि आज प्रत्येक जे महाविकास आघाडी असेल, युती असेल यांच्या पायाखालची वाळू सारखायला लागली. प्रत्येक जण म्हणतोय आम्ही उमेदवार उभा केला तर युतीला फायदा होईल, महाविकास आघाडीला फायदा होईल. आमचं म्हणणंही एकच आहे, आम्हाला कोणाचा फायदा होईल कोणाचा तोटा होईल, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. परंतु मराठा समाजाला फसवलं जाते आणि आता मराठा समाजाची जी लोक चिडलेले आहेत आणि त्यातून हे आज मराठा समाजाचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने उभे राहणार आहेत. त्याच्यामुळे ही झालेली त्यांची अवस्था आहे. आपले जरांगे पाटील जे आहेत आता ते समाजासाठी लढत आहे, पण असं वाटतंय की भविष्यात ते एक पक्ष उभा करू शकतात मराठा समाजासाठी? नाही, अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे ना मी पक्ष उभा करणार ना मला राजकारणात यायचंय. मला मराठा समाजाचा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्या माणसाने गेली 7-8 महिने झाले जो मराठा आरक्षणाचा विषय घेतलेला आहे त्या विषयामध्ये त्यांनी कधीही राजकारण आणलं नाही. कुठल्याही नेत्यावर जोपर्यंत कुठल्याही नेत्यांनी त्यांना त्रास दिला नाही तोपर्यंत त्यांनी कुठल्या नेत्यावर सुद्धा कधी बोललेले नाही आणि त्यांची कधीही भूमिका राजकीय नाही. त्यांची भूमिका ही सामाजिक आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळलं पाहिजे तेही सगळे स्वरस्स ही स्पष्ट भूमिका त्यांनी सराटीमध्ये सुद्धा मांडलेली आहे. प्रकाश आंबेडकरांची आणि जरांगे पाटलांची काल भेट झाली, ते भेटीबद्दल काय सांगाल आपण? प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत, एक संविधान वाचक आहेत आणि संविधानाप्रमाणे प्रकाश आंबेडकर हे हुशार तज्ज्ञ माणूस आहे आणि त्यांना बी माहिती आहे मराठा समाजावर अन्याय झालेला आहे. त्यांनी उघड भूमिका मराठा आरक्षणाच्या वेळेस सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी इतकी उघड भूमिका कुठल्याही नेत्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकरच जरांगे पाटलापाशी ओपन किंवा काही गोष्टी बोलू शकतात. ते सांगतात की जरांगे पाटलांना शरद पवारचा पाठिंबा आहे, ते शरद पवारच काम करतात, हे सत्य आहे का? आता खेळ काय झालेला आहे की उठसूट आता युतीवाले म्हणतात महाविकास आघाडीला फायदा होणार आहे, महायुतीवाले म्हणते महाविकास आघाडीवाले म्हणतात ही युतीचाच फायदा करतात. ह्याच्यात कोणीही नाही. मग शरद पवार जर तुम्ही म्हणता जर शरद पवार ह्याच्या मागे आहेत जर कोण म्हणत असेल तर मग शरद पवारांनी गेल्या 50 वर्षात काय केलं? मराठा समाजाचा त्यांनी प्रश्न का सोडवला नाही आणि त्यांनी छुपं राहण्यापेक्षा 50 वर्षात कधीच फ्रंट लाईनला आलेलं नाही. त्यामुळे हे
बेकार बातचीत चाललेली असती, ज्यातून काही चोता निघत असतो आणि जनतेला काहीतरी पारावल्या गप्पा मारायला द्यायच्या हीच ह्यातून उद्देश असतो. म्हणजे तुमचं मनाचं उद्दिष्ट असं होतं का की जे आता जे सहकार्य बाहेर पडले ते सहकार्य एकतर्फी टार्गेट करतात की पवार साहेबांनी जे केलं असं, म्हणजे हे महायुतीने कुठं ते टार्गेट हे केलंय का टार्गेट करायचा हेतू? आता काय झालंय, हे महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारने हे फसवलेलं आहे 10% गाजर देऊ. आमची सरळ मागणी होती जरांगे पाटलांची की ओबीसीतून द्या आणि सगळे सोयरेसह द्या, परंतु यांनी एक 10% आपलं न टिकणारं आरक्षण दिलं आणि एक बोळवण केली आणि त्यांना वाटलं इलेक्शन लागले की समाज पक्षीय होऊन जाईल, जे ते समाज विसरून जाईल. परंतु समाज आता पेटलेला आहे, ज्याला त्याला मराठा समाजाची मुलांच्या शिक्षणाची त्याच्या करिअरची काळजी लागलेली आहे. हे राजकीय लोक फक्त इलेक्शन पुरता मराठा समाजाचा वापर करतात यूज अँड थ्रो करून, आणि त्यांना वाटलं ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर विसरून जातील आणि त्यामुळं त्यांची ही चाललेली वाह्यात चर्चा, आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. आमचा जरांगे पाटलावर पूर्ण विश्वास आहे.